नमस्कार मंडळी. तर मी आज तुम्हाला नागपंचमी निमित्त स्पेशल असा एक रुचकर, टेस्टी आणि त्याच पद्धतीने पौष्टिक असणारा पदार्थ दाखवणार आहे, ज्याचं नाव आहे, आपण त्याला फुटाण्याचे लाडू पण म्हणू शकतो, पण स्पेशली फ्रॉम मी कर्नाटका असल्यामुळे याला तंबीट असंही म्हटलं जातं बरं का. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की यासाठी 1 वाटी फुटाणे, 1 वाटी किसलेला गूळ, त्याच पद्धतीने वेलचीची पावडर, तूप, खसखस आणि खोबरं हे लागणारं साहित्य आहे बरं का. तर तुम्हाला खोबरं हवं असेल तर घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता, परंतु खोबरं घातलं तर खूप बेस्ट लागतात हे लाडू. त्याच पद्धतीने लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असे लाडू आहेत हे. तर इथे की नेहमी आता किसलेला जो गूळ आहे तो कढईमध्ये काढून घेणार आहे. तर या गुळाला विदाऊट पाणी घालता, म्हणजे पाणी न घालता आपल्याला ह्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. जसं की आपण साखरेचं कॅरामल बनवतो त्याच पद्धतीने असं गुळाचं कॅरामल बनवून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही या टेक्स्चरला गुळाला की याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तूप टाकायचं आहे. जे आपण नॉर्मली स्पून वापरतो त्या स्पूनने आपल्याला 3 ते 4 स्पून आपल्याला इथे तूप टाकून घ्यायचं आहे आणि पाक असा छान शिजेपर्यंत त्याला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून पाक परत घट्ट नाही होणार, कारण गूळ लगेच घट्ट होतं परत. आणि या टेक्स्चरला पाक आला की आपल्याला त्यामध्ये फुटाण्याचं पीठ जे आहे ते घालून घ्यायचं आहे बरं का. तर 1 वाटी फुटाणे घेतले तर कमीत कमी 1.25 वाटी फुटाणे पीठ पडतं. तर त्या पद्धतीने तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण मला 1च वाटी गूळ बरा वाटला किंवा परफेक्ट वाटला या प्रमाणानुसार, म्हणून मी 1च वाटी गूळ घेतलेला आहे. त्यानंतर त्या गुळाच्या पाकामध्ये आपल्याला फुटाण्याचं पीठ, खोबरं आणि खसखस हे सगळं घालून एकजीव करून घ्यायचं आहे बरं का, नीट व्यवस्थित. तर मी इथे वेलची पावडर नाही घालत आहे, कारण की सध्या चातुर्मास चालू असल्यामुळे चातुर्मासाच्या नियमानुसार पहिल्या महिन्यात वेलची वापरली जात नाही पदार्थांमध्ये आणि देवाला सुद्धा ते चालत नाही किंवा देवाला ठेवू शकत नाही, म्हणून मी यामध्ये वेलची घातलेली नाही आहे. तर हे लाडू गरम असतानाच वळावे लागतात बरं का, हे नाहीतर थंड झालं की याचे लाडू बनत नाहीत. तर फायनली माझे असे छान असे लाडू बनवून झालेले आहेत. थोडेसे ड्राय झालेत, परंतु इट्स व्हेरी ब्युटिफुल लुकिंग, खूप छान असे दिसत आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुमच्याकडे नागपंचमी स्पेशल निमित्त काय काय रेसिपी केल्या जातात हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.